आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ECG सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा व उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. राजस्थानातील एका निर्णयाने महाराष्ट्रातील हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. विट्यातील तब्बल 5,000 यंत्रमागांचे चाक थांबले आणि हजारो कामगारांच्या हाताला कामच उरलं नाही. राजस्थानातील पाली आणि बालोत्रा येथील रंगप्रक्रिया उद्योग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद झाल्याचा थेट फटका आता महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाला बसू लागलाय. विटा, इचलकरंजी आणि मालेगाव येथील यंत्रमाग उद्योग अक्षरशः संकटाच्या विळख्यात सापडला असल्याचे विटा यंत्रमाग औद्योगिक सहकार संघ विटाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी सांगितलंय. विट्यात तयार होणारे ग्रे पॉपलिन कापड रंग प्रक्रियेसाठी राजस्थानमध्ये पाठवले जाते. मात्र तेथील रंग प्रक्रिया कारखाने बंद असल्याने लाखो मीटर कापड अडकून पडलेत. व्यापाऱ्यांनी खरेदी थांबवली, गोदामे भरली आणि अखेर विट्यातील यंत्रमाग बंद करण्याची वेळ मालकांवर आली. सध्या शहरातील सुमारे 5,000 यंत्रमाग अंशतः किंवा पूर्णपणे बंद आहेत. दररोज जवळपास 1 कोटी रुपयांचे आणि सुमारे 35,000 मीटर कापड उत्पादन ठप्प झालेत. यामुळे 1,000हून अधिक कामगारांचा रोजगार धोक्यात आला असून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. याचा परिणाम केवळ विट्यापुरता मर्यादित नसून मालेगाव आणि इचलकरंजी सारख्या मोठ्या वस्त्रोद्योग केंद्रांनाही मोठा फटका बसलाय. कापड उत्पादन थांबल्याने सूत गिरण्यांमधील तयार सुताचे साठे वाढत असून संपूर्ण वस्त्रोद्योग साखळी आर्थिक संकटात सापडले. या गंभीर परिस्थितीची दखल घेत विटा यंत्रमाग संघासह विविध यंत्रमाग संघटनांनी मुख्यमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्र्यांकडे निवेदन देत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. राजस्थान शासनाशी समन्वय साधून सर्वोच्च न्यायालयातून मार्ग काढावा अशी अपेक्षा उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे. आज प्रश्न फक्त उद्योगाचा नाही तर हजारो कामगारांच्या चुली पेटणार की विझणार याचा आहे. आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे संपूर्ण वस्त्रोद्योगाचं लक्ष लागून राहिलंय. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.